समर्थ भारतातील हिंदू देवदेवतांकडे जर आपण नीट पाहिलं तर प्रत्येक देवदेवतेला एक वाहन आपल्याला पाहायला मिळेल. शंकराचे वाहन ऋषभ आहे, गणपतीचे वाहन उंदीर आहे, देवीचे वाहन वाघ किंवा सिंह आहे आणि कार्तिकेचे वाहन मोर आहे. त्याचप्रमाणे इतर गोष्टी जर पाहिल्या तर सरस्वतीचे वाहन राजहंस आहे. मग सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीचे देवतेच्या अंगावर पांढरी साडी दाखवण्यात आलेली असून राजहंस सुद्धा पांढऱ्या रंगाचाच असतो. मग राजहंसाला एक शब्द असा आहे की राजहंसाला नीर क्षीर विवेक बुद्धी असते. आता ही नीर क्षीर विवेक बुद्धी म्हणजे काय? जर बुद्धीच्या देवतेचे वाहन इतकं महत्त्वाचे असेल तर त्याला ही बुद्धी कोणती आहे? आपण ती कथा ऐकली, हिंदू धर्माने नेहमीप्रमाणे टिंगल केली आणि सोडून दिली. परंतु जपान, रशिया आणि अमेरिकेने आपल्या अनेक देवदेवतांवर फार सखोल अभ्यास केला. राजहंस प्रत्यक्षात आणून राजहंसावर त्यांनी तो प्रयोग केला की याला कोणत्या प्रकारची ही बुद्धी आहे. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. राजहंसाच्या समोर जर दूध ठेवलं तर आपल्या कथेत असं म्हटलेलं आहे की राजहंस पाणी पित नाही, फक्त दुधाचं भक्षण करतो. मग एक प्राणी असल्यानंतर तो त्या दुधातून वेगळं पाणी कसं काढता आणि नुसतं दूध कसं पितो हे त्यांना आश्चर्य वाटल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रयोग केला. राजहंसाच्या आणल्यानंतर राजहंसाच्या जिभेतून त्या चोचेतून एक प्रकारचा द्राव त्या ठिकाणी पडतो. तो द्राव लिंबूप्रमाणे आंबट असल्यामुळं त्या दुधात तो द्राव पडल्यानंतर आपण पनीर बनवत असताना ज्याप्रमाणे दूध फाटतं त्याचं त्या ठिकाणी दूध फाटतं आणि पाणी बाजूला होऊन फक्त जे दूध उरतं तेच राजहंस भक्षण करतो. हे त्यांनी विथ कॅमेराने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे भारतीय हिंदू देवदेवता पुराणांमध्ये ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत या भाकड कथा नसून दंतकथा नसून प्रत्यक्षात प्रमाण कथा आहेत. परंतु भारतीयांना त्या गोष्टी पटत नाहीत. जेव्हा कुठे बाहेरून त्या गोष्टी येतात तेव्हा त्या मान्य करायला लागतात. म्हणून बुद्धीच्या देवता राजहंसाचे वाहन याला नीर क्षीर विवेक बुद्धी आहे असं मानलं गेलेलं आहे. तरी सुद्धा सर्वांनी राजहंसाप्रमाणेच वागलं पाहिजे आणि बुद्धीच्या देवता असल्यामुळेच त्यांचे वाहन हे राजहंस मानलं गेलेलं आहे. तरी सुद्धा या पुढील विभागामध्ये प्रत्येक देवदेवतेंच्या वाहनांबद्दल अशीच विविध माहिती आपल्याला सांगण्यात येईल. श्री स्वामी समर्थ.